नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। श्रीनिवास पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे बंधू आहेत आणि ते आता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। श्रीनिवास पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बारामतीच्या जागेसंदर्भात श्रीनिवास पवार हे शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते। बारामतीमधून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आता याच जागेसंदर्भात श्रीनिवास पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, झालं का? काय तुम्ही शरद पवारांची भेट घेण्यासाठी आला त्या ठिकाणी? असं आहे की महाविकास आघाडीसोबत युती करावी अशी माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सहकाऱ्यांची भावना आहे, कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे साहेबांनी मला मातोश्रीवर बोलावून घेतलं होतं। आमची सविस्तर चर्चा झाली। कालही संजय राऊत साहेबांची भेट झाली आणि आज शरद पवार साहेबांची भेट आम्ही घेणार आहोत आणि या अनुषंगानं आमचं जे काही म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये चर्चा पवार साहेबांशी होऊन पुढचे निर्णय होतील। महाविकास आघाडीचे नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील। किती विधानसभांची तुमची मागणी असणार आहे किंवा तुमची इच्छा काय? किती विधानसभा तुम्हाला मिळायला हव्यात? काय असं आहे की 24 जागांवर स्वतंत्रपणानं आम्ही विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करतो आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशातल्या काही जागा त्याच्यामध्ये आहेत। शेतकऱ्यांसाठी लढणारे जे काही तरुण पोरं आहेत, तरुण नेते आहेत, ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे, अशी लढणारी पोरं सभागृहामध्ये गेली पाहिजे अशी आमची भावना आहे आणि त्या अनुषंगाने 24 जागांवर आमची तयारी सुरू आहे। त्यामध्ये मी बुलढाण्यातून उमेदवारी करावी किंवा बुलढाण्यातून लढावं बुलढाणा मतदारसंघातनं अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि त्या भागातल्या जनतेची भावना आहे आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन आपली युती करावी अशी भावना आहे। तर त्या अनुषंगानं सोयाबीन कापसाच्या संदर्भातलं शाश्वत धोरण कशा पद्धतीनं महाविकास आघाडी आणू शकते किंवा त्याचा ॲश्युरन्स काय आपल्याला मिळू शकतो अशा पद्धतीची सुद्धा चर्चा पवार साहेबांशी आज आमची त्या संदर्भाने होणार आहे। अजून निर्णय कुठला झालेला नाही, चर्चेच्या फेऱ्या आमच्या सुरू आहेत। आचारसंहिता लागणारे 3:30 वाजता त्याने आचारसंहिता लागणार आहे त्याची काय चर्चा आम्ही करणार आहे? ती लागणारच आहे, चर्चा केली नाही केली संदर्भात पवार साहेबांची तिकीट वाटप कुठल्या जागा? आणि बघा, आम्ही स्वतंत्रपणानं चळवळीची वाटचाल करणारे लोक आहोत। आम्ही काही कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जात नाही आहोत। स्वतंत्रपणानं चळवळीची वाटचाल करताना, राजकीय भूमिका घेताना आम्ही महाविकास आघाडीसोबत जावं अशी लोकांची भावना आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या भेटीगाठी आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। दुसरी शक्यता काय आहे? म्हणजे अजून निर्णय झाला नाही तर दुसरी शक्यता असेल ना, प्लॅन बी काहीतरी? नाही, उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सांगितलं की आम्ही काही फरफटत कुणाच्या मागे येणार नाही। सन्मानाने सोबत तुम्ही घेत असाल तर आम्ही येऊ, नाही तर आमच्यासमोर सगळे पर्याय खुले आहेत। 24 जागांपैकी किती जागा मिळाल्यावरती? तर रविकांत तुपकर यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता श्रीनिवास पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बारामतीच्या जागेसंदर्भात श्रीनिवास पवार हे शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतील, जेव्हा चर्चा करू शकतात अशी माहिती जी आहे ती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आता घडामोडींना वेग आलेला आहे। आज दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आचारसंहिता लागणार आहे, जागा वाटपाचा तिढा आमच्यामध्ये नाही असं माहिती आणि महाविकास आघाडीकडून सातत्याने सांगितलं जात आहे। नेत्यांच्या भेटीगाठी जे आहेत ते घेतले जात आहेत आणि आता शरद पवार यांच्या भेटीसाठी नेते जे ते पोहोचलेले असताना तर श्रीनिवास पवार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। शरद पवार यांच्यासोबत ते बारामतीच्या जागेसंदर्भात चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते। शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये नेत्यांची वर्दळ पाहायला मिळते। अजित पवार गट, भाजप नेत्यांनी मोदी बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतलेली आहे। विलास लांडे, उमेश पाटलांनी पवारांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आमदार अतुल बेनकेंचे बंधू अमोल बेनकेंनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली आहे। भाजपचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली आहे।
माहितीमधले काही नेते जे शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये पोहोचलेत. मोदी बागेमध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. अजित पवार गट त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. आमदार अतुल बेनकेंचे बंधू अमोल बेनकेंनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. भाजपचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली आहे. काही ठिकाणी उमेदवारी जी आहे ती दिली जावी तर काही ठिकाणी पाठिंबा दिला जावा अशी नेत्यांची मागणी आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत नेत्यांकडून हीच मागणी जी आहे ती केली जाते. आणि आता निवडणुकांच्या पूर्वी शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये नेत्यांची वर्दळ जी आहे ती पाहायला मिळते. अजित पवार गटातील विलास लांडेंकडून पवारांची भेट घेण्यात आलेली आहे. तर अतुल बेनकेंचे बंधू अमोल बेनके यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. अजित पवार गट आणि भाजप नेत्यांनी मोदी बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतलेली आहे. पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेमध्ये नेत्यांची वर्दळ जी आहे ती आता सुरू झालेली आहे. तर उमेश पाटील हे दादा गटाचे मुख्य प्रवक्ते त्यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली आहे. तर पृथ्वीराज जाचक यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. योगेश, आपण पाहतोय की शरद पवार यांच्या भेटीसाठी महायुतीमधले नेते सुद्धा आता पोहोचलेले आहेत. निश्चितच वृषाली, आज ज्या पद्धतीने राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि दुसरीकडे मात्र एकूण शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच नेते शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सकाळी ज्या पद्धतीने सुरुवातीलाच एकूण विलास लांडे जे माजी आमदार आहेत ते आले होते. त्यानंतर अतुल बेनके यांचे बंधू डॉक्टर अमोल बेनके यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे. काही वेळापूर्वीच रविकांत तुपकर हे शेतकरी नेते आहेत, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता काही वेळापूर्वी ते शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे. आणि या सगळ्या भेटीमध्ये निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या चर्चा आहेत. कारण विलास लांडे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, मी शरद पवारांसोबतच आहे आणि मी स्वतः जरी निवडणुकीच्या रिंगणात उभं नसतो तरी सुद्धा इतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांना निवडून नक्कीच. धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. आज दुपारी 3:30 वाजता निवडणुकीची घोषणा होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होतीये. महाराष्ट्रासह झारखंडच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त टप्प्यामध्ये निवडणुका होऊ शकतात. 8 नोव्हेंबरला छठपूजा आणि छठपूजेच्या नंतर निवडणुकांची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. एक अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय. महाराष्ट्र राज्यात पुढच्या महिन्यात लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळणार आहे. अर्थातच विधानसभा निवडणुकांची जी घोषणा आहे ती राजधानी दिल्लीमध्ये आज होणार आहे. दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद आहे ती विज्ञान भवनामध्ये होणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकांची घोषणा असेल किंवा जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा असेल ती याच विज्ञान भवनामध्ये झालेली होती. आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्यासह इतर सहआयुक्त असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांची आज ही पत्रकार परिषद होते. महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद असणार आहे कारण संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते आजच्या या पत्रकार परिषदेकडे असणार आहे. कारण किती टप्प्यात निवडणूक होते हे महत्त्वाचं आहे. कारण 2019 नंतर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहे आणि त्यामुळंच हे निवडणूक जी आहे ती किती टप्प्यात होते आणि मतदान नेमकं किती तारखेला असणार आहे याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. होते आहे निवडणूक सुरू, याचा आनंद मानतोय मी. होते की नाही असं वाटत होतं निवडणूक, कारण जशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लांबवल्या गेल्या तशी ही निवडणूक सुद्धा महिने लांबवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे मागील महिन्यामध्ये आता ही निवडणूक संपायला पाहिजे होती, परंतु महिनाभर लांबवली गेली. 15 ऑक्टोबरला संपली पाहिजे होती. ठीक आहे, आता काही असलं तरी सुरू होते आहे याचे आनंद आम्हाला आहे. आमची तयारी आहे, महाविकास आघाडीवर सत्तेवर येईल.